कोल्हापुरात दुबई सहलीचं आमिष दाखवून तब्बल 7,10,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार फिर्यादी महिपती पुंडलिक पाटील आणि त्यांच्या परिचितांना आरोपी भाऊराव त्रिंबक घोलप आणि चंद्रकला जयवंत नेरकर यांनी 17 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत दुबई सहलीसाठी करन्सी आणि सहलीचं तिकीट देण्यास सांगितलं. फिर्यादी पाटील यांच्याकडून 2 लाख रुपये घेतले, पण प्रत्यक्षात फक्त 1100 दिरहम म्हणजेच अंदाजे 25,000 रुपये देण्यात आले. अशाच प्रकारे रवी श्रीनिवास नायडू, बाबाजी गजानन चाचुर्डे आणि शशिकांत मारुती पाटील यांच्याकडूनही लाखो रुपये घेतले गेले, पण पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली. एकूण रक्कम 7,10,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवला गेलाय. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.